नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 38-36चे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे. तर पहिल्यांदा इथे तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवणार आहे. तर हा ब्लाऊज पीस आहे. याच्यामध्ये कस्टमर बोलले की अस्तर घालायला नको म्हणून. तर मी इथे कस्टमर बोललेत म्हटल्यानंतर काय करणार, आपल्याला जे आहे तसे बोलले तसे शिवून द्यावं लागेल. तर इथे मी डायरेक्ट पीस कटिंग करून पेपर कटिंग करून झाल्यानंतर डायरेक्ट ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहे. तर इथे मापे लिहून घेतलेली आहे, ते तुम्हाला दाखवते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच, छाती 38 इंच आहे आणि कमरघेर 30 इंच आहे आणि पुढील गळा 5.5 इंच, पाठीमागचा गळा 6 इंच आहे आणि बाही 8 इंच आणि दंडघेर 10 इंच आहे. तर इथे पाठीमागचा गळा आणि शोल्डर पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा कमी आहे, तर त्याच्यासाठी इथे मी शोल्डर 6 इंच घेणार आहे. मुंड्यासाठी देखील 6 इंच घेते आणि गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहे. 2.5 म्हणजे 2.5 इंच आणि कटोरी इथे मी 6 इंच घेणार आहे. कारण मापाच्या ब्लाऊजवरती कटोरी 6 इंचाची तयार आहे, तर म्हणून इथे मी 6 इंच घेतली. तुम्ही 5.25 इंच घेतली तरी पण चालेल. तर इथे मी पेपरवरती मापे टाकून घेते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे आणि 14 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे मी 14 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेष आखून घेतली आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी शोल्डर 6 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी देखील 6 इंच घ्यायचे. कारण पाठीमागचा गळा आणि पुढील गळा कमी आहे, त्याच्यासाठी इथे शोल्डर 6 इंच घ्यायची, जास्त घ्यायची. नाहीतर 38-36साठी तुम्ही 5.5 इंच किंवा सव्वा 5 इंच घेतली तरी पण डीप नेकमध्ये चालेल शोल्डर. इथे सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर 38चा चौथा 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. कमर 30 इंच आहे, त्याचा चौथा 7.5 इंच प्लस 1 इंच घ्यायचे टक्ससाठी. इथे 1 इंच घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेणार आहे. तर 1 इंच माप टाकून घ्यायचे आणि मुंड्याला गोलाकार काढून घ्यायचा अशा प्रकारे. आता इथे गळा रुंदी मी 2.5 इंच घेणार आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची 6 इंच आहे. तर इथे मी 6.5 इंच घेतले. अर्धा इंच जास्त घ्यायचे, अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल आणि इथे गळा रुंदी खालच्या साईडला 3 इंचावर माप टाकून घेतले. इथून सरळ रेष आखायची. इथे मी गळ्याला गोलाकार काढून घेतला. आता आपल्याला इथे टक्स पॉईंटचे माप टाकायचं आहे पाठीमागच्या टक्ससाठी. तर मेजर टेप मी फोल्ड करून घेतली. त्याच्यानंतर इथे टक्स उंची 5 इंचावर माप टाकून घेतले. पाठीमागच्या गळ्याची उंची कमी असेल तर टक्स उंची 5-5.5 घेऊ शकता. जर डीपनेक असेल तर 4.5 इंच टक्स उंची घ्यायची. इथे मी दोन्ही साईडला अर्धा इंच घेतले. एक इंचाची टक्स आली पाहिजेत. शोल्डरच्या साईडला मी डाऊन करून घेत नाही, नाही घेतलं तरी पण चालेल. बोटनेकमध्ये असेल तर आपण शोल्डर मुंड्याच्या साईडला डाऊन करतो आणि डीप नेकमध्ये असेल तर गळ्याच्या साईडला शोल्डर डाऊन करून घेतो. तर इथे मी घेतलेले नाही. इथे मी पाठीमागच्या भागाचे पुढच्या भागाचे माप टाकून घेते. खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतले. आता पाठीमागचा भाग जो मापे टाकून पेपरवरती घेतलेला आहे तो आहे तसाच ठेवून घेतला. इथे मी पुढच्या भागाचे माप टाकून घेणार आहे. तर मी खालच्या साईडला पेपर ठेवून घेतलेला आहे. वरच्या पेपरसोबत मी पाठीमागच्या भागाच्या पेपर कटिंग करून घेतला. आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर इथे मी शोल्डर 6 इंच घेतली होती, त्याच्या मापाने माप टाकून घेतले आणि मुंड्यासाठी देखील 6 इंच घेतले होते. इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती.
ते माप टाकून घेतले आणि पुढील गळ्याची उंची 5.5 इंच तयार आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचे. अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल. इथे मी 6 इंचावर माप टाकून घेतले आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतली. जेवढी वरच्या साईडला 2.5 इंच घेतली होती तेवढीच खालच्या साईडला घेतली. आता इथे मी 1.25 इंचावर माप टाकून घेते, कारण पुढच्या गळ्याची उंची कमी आहे, तर म्हणून इथे मी 1.25 इंचावर माप टाकून घेतले. जर तुम्ही पुढच्या गळ्याची 6.5 इंच उंची घेत असेल तर 1 इंचावर माप टाकून घ्या कटोरीच्या गोलाईसाठी. इथे मी योकपट्टीचे माप टाकून घेतले 3 आणि 2.5 इंचावर. वरच्या साईडला अर्धा इंच जास्त घेतले कटोरीचा आकार येण्यासाठी. इथे मी कटोरी 5.25 इंचावर माप टाकून घेतले. इथून अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे पुढच्या भागासाठी. कटोरीच्या रुंदीसाठी 6 इंच घेतले तरी पण चालेल. इथे मी 1 इंचावर माप टाकून घेतले मुंड्याचा गोलाकार देण्यासाठी. आता आपल्याला इथे कटोरीचा आकार देण्यासाठी माप टाकायचं आहे, तर इथे मी 2.25 इंच आलेले आहे, त्याचे माप टाकून घेतले. जसे तुम्ही 2.25 इंच 2.5 इंच आले तर तसे माप टाकून घ्यायचे आणि कटोरीचा अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा. इथे मापे टाकून झालेले आहेत. कटिंग करून घेते. कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला कटोरी वाढून घ्यायचं आहे आणि योकपट्टी जी कटिंग करून घेतलेली आहे ते देखील आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. जेवढे तुम्ही शिलाईमध्ये यूज करता तेवढी वाढवून घ्यायची. 1 इंच किंवा 1.25 इंच घेतले तरी पण चालेल योकपट्टीचे वाढवून घेण्यासाठी. आता इथे मी कटोरी वाढवून घेते. त्याच्यासाठी पेपरवरती मी कटोरी क्रॉसमध्ये ठेवून घेतली आणि साईडहून आहे तसेच आकार काढून घ्यायचा. इथे मी कटोरीला साईडहून मार्जिंग करून घेतले. आता आपल्याला इथे दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे. इथे मी 1.5 इंच घेतले आणि इकडून देखील आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथून 1/2 इंच वाढवून घ्यायचे आणि इकडून अर्धा इंच वाढवायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे मी सरळ रेषा आखून घेते. इथून आपल्याला कटोरीला आकार काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे टक्स पॉईंट काढायचा आहे कटोरीचा. तर मेजर टेप मी अशा प्रकारे ठेवून घेतली आणि मेजर टेप फोल्ड करून घ्यायची. इथे आपल्याला मध्य आलेला आहे. इथून वरच्या साईडला 1.5 इंच वाढवायचे आणि खालच्या साईडला देखील 1.5 इंच वाढवून घ्यायचे आणि अशा प्रकारे दोन्ही साईडला जोडून घ्यायचे. इथे टक्स रुंदी 1.5 इंचची माप जेवढे आपण बाहेरच्या साईडला घेतले तेवढेच आतल्या साईडला घ्यायचे अशा प्रकारे. दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतले टक्ससाठी. इथे मी कटोरी कटिंग करून घेते. कटिंग करून झाल्यानंतर परत एकदा कटोरी चेक करायची बरोबर आहे की नाही ते. कटोरी इथे मी फोल्ड करून घेतली अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचे पेपर आहे ते कटिंग करायचे. परत एकदा चेक करायचे. 1.5 इंचाची टक्स रुंदी घेतली होती आणि इथून क्रॉसमध्ये आपल्याला 2.5 इंचावर माप टाकायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर फोल्ड करून घ्यायचे. हे जे टक्सचे माप आलेले आहे ते आपले बरोबर आहे. पहिले जे टक्स पॉईंटचे माप आले ते चुकीचे होते. आता जे काढलेले आहे ते बरोबर आहे. तर त्याच्या मापानेच आपल्याला कपड्यावरती शिलाई करायच्या वेळेला करून घ्यायची. इथे मी योकपट्टी 1.25 इंच वाढवून घेणार आहे. तुम्ही 1 इंच देखील वाढवून घेऊ शकता. जर तुम्ही अर्धा इंचाची शिलाई घेत असेल तर 1 इंचाची वाढवून घ्या योकपट्टी. इथे मी योकपट्टी वाढवून घेतली आणि कटोरी देखील तुम्हाला दाखवली कशी वाढवायची ते.
आता आपल्याला स्लीवची कटिंग करायचं आहे. तर इथे मी स्लीवसाठी पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मोजून घ्यायची. वरच्या साईडला अर्धा इंच सोडून दिले शोल्डरसाठी. इथे तुम्ही बघू शकता 8.25 इंच आलेले आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. म्हणजे आपला मुंड्याचा घेर आहे तो 16.5 इंचाचा आहे आणि प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथे मी पेपर फोल्ड करून घेतला. तर इथे तुम्ही बघू शकता स्लीव्ज उंची 8 इंच आहे आणि दंडगेर 10 इंच. त्याच्या मापाने आपल्याला इथे मापे टाकायची आहेत. तर बाहीची पूर्ण उंची 8 इंच होती. प्लस 1 इंच घेतले. 9 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेष आखून घेतली. इथून 1 इंच घ्यायचे आणि जेवढे 8.25 इंच आलेले आहे तेवढे माप टाकून घेतले आणि 3 इंच बराबर तुम्ही बघू शकता 3 इंच मी डाऊन करून घेतलेले आहे. इथून सरळ रेष आखून घेतली. इथे दंडगेरचे माप टाकायचे 5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथे देखील सरळ रेष आखून घ्यायची. पुढच्या साईडला कापड पेपर कमी पडतो. तर जेव्हा मी ब्लाऊज पीस कटिंग करीन त्याच्यावरती वाढवून घेईन. इथून पुढच्या भागाचे देखील मी इथे आकार काढून घेतलेला आहे स्लीव्जवरती. पहिल्यांदा इथे मी कटिंग करून घेते. इथे तुम्हाला दाखवते पुढे किती कमी पडलेले आहे ते 1 इंच कमी पडलेले आहे. तर जेवढे कमी पडलेले आहे ते जे आपण ब्लाऊज पीस कटिंग करणार त्यावेळी वाढवून घ्यायचे. इथे स्लीव्जवरती पुढच्या भागाची कटिंग करून घेतले. अशा प्रकारे इथे पूर्ण पेपरची कटिंग करून घेतलेले आहे. इथे मी ब्लाऊज पीस फोल्ड करून ठेवला. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि स्लीव्ज बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तर स्लीव्ज खालच्या साईडला आपण साधा ब्लाऊज कसा 1.5 इंच खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी वाढवून घेतो तेवढे वाढवून घ्यायचे राहिले होते तर मी ते वाढवून घेतले. कारण साडीतला पीस असतो तो आपल्याला सवय असते अस्तरमध्ये शिवायची. तर इथे मी आठवणीत नव्हतं माझ्या. तर आता वाढवून घेतलेले आहे ब्लाऊज पीसवरती. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तर इथे मी ब्लाऊज पीस आहे तो बराबर पेपरच्या मापानेच कटिंग करून घेणार आहे. ब्लाऊज पीस सिल्कमध्ये आहे तर आपल्याला इथे कटिंग करते वेळी इकडे तिकडे सरकतो. इथे मी योगपट्टीची कटिंग करून घेतले. अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे. इथे मी उलट्या साईडून चॉक मारून घेते म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळी पटकन समजते उलटी साईड कुठली आहे ती. इथे मी पेपरवरती गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे पाठीमागच्या भागाचा. तो ब्लाऊज पीस सोबत कटिंग करून घेते. ब्लाऊज पीस मी शिलाई करून कस्टमरला दिलेला आहे. तो फिटिंगला छान आलेला आहे ब्लाऊज. तुम्ही नक्की ट्राय करा या मापाने. जर 38-36चे ब्लाऊज शिलाई करत असेल तर कमी गळ्याचा. इथे मी स्लीव्जला दोन्ही साईडला कापड कमी पडत होता तर त्याच्या मापाने इथे मी कटिंग करून घेतले. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेले आहे.